नुसतं धबधबा बघावं तुम्ही कसला भारी आहे आणि ते पण मे महिन्यात. हे आमचं शिरजा आहे. हे गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आजच्या व्लॉग मध्ये आम्ही एक्सप्लोर करणार आहे ग्रीन व्हॅली वॉटरफॉल. तर आम्ही चाललोय तिलारी वॉटरफॉल्सला. इकडं पाऊस पडला नाही तर पण केवढं हिरवळ आहे बघा. इथनं तर जाताना निवांत थंडगार वाटत होतं, पण इकडं जाळून टाकल्यावानी वाटत होतं. खरं पावसाळ्यात तर इथलं वातावरण खतरनाकच असतंय, म्हणजे कसं विषयच वेगळा. कसं आहे तर रिसॉर्ट आहे ना, गाडी इथंच पार्क करून पुढे चालत जावं लागतंय. पहिला आम्हाला काढायचं होतं तिकीट. मामा हेल्मेट तेवढं ठेवून घे घेऊ. ठेवू ठेवा रे हेल्मेट ठेवा. किती रुपये? 20 रुपये मामा. दिले की पैसे दिले. सर्विस फास्ट आहे की घेऊन गेला कोण आता गेला तो गाडी. नाही आमची वेगळी बघा, हे आमच्या वेगळ्या. 20 रुपये ओमकार 20 रुपये देते. मग अशी दिलेली तुझ्याकडे बाटली आणलो की बाटली आणलं तर चिल्लर. आणि 30 रुपयाची बाटली आहे. गाव आहे चिल्लर द्या. नाही तर किती उभं काढ. युट्यूबवर घालू, फेसबुकवर नको. याच्यावर आता तिकीट काढलो या झालोय फॉल्स कडे चलत. हे लोकेशन बघितलं असं वाटतंय की तर फॉल्स हाय पण वाटत नाही, कारण हाय लिपून बसलेला आहे. खरंच बे, मी पहिली टाइम आलेलो बा, समजूच नाही शन्या कुठे फॉल्स. बघितलं ते गाव आहे, सगळं प्लेन आहे, फॉल्स सारखं काय वाटूच पण नाही. असं हे बघा, असं रिसॉर्ट आहे. याच्या पाठीमागे धबधबा आहे. इथं पावसाळ्यात तर नाद्या बाद गर्दी असते, काय विषयच वेगळा असतो इथला. तर हे रेड्याकडे जो आहे की जर असं मीठ घेऊ त्याचं पण यम रेडा टर हा गेंडा नाही. पहिला ह्याच्याकडे जोवा की जर असं दाखव आमच्या फॅन्सला पण सबस्क्राईबला. यम रेडा टर लई लेट नाही लाव का बे मी रेडा बघा. यम रेडा टर. समोर एक आहे गेंडा बे. हो हा, समोर पान गेंडा पण आहे बघा. हा हे टाइम काय 5 पर्यंत आमच्याच आहे का बघ. यो यो हे काय बे गेंडा. हा बघा गेंडा आहे बघा इकडं. हा गेंडा आमचा मिरिंडा पियालाय. असा असा आका पुस कसा आका आपसाची पैज लागली. कशाच पाणी आहे बघा. आमचा श्रीच सांगायलाय पाणी वाहून झालंय म्हणून. त्याला रे झाडा झुडपातनं जंगला वाट्यातनं वाट काढत आम्ही चाललोय आता तिलारी फॉल्सला. आईला सगळं वाळून खड्डे झालंय ओंकार. रे पाणी नाही. खंड नियोजन गंड कार्यक्रम हे सगळा घष्टाष्ट आहे. हे आमचं शिरजा आहे गेला घष्टा घष्टी यायला. आणि थोडं स्पीड रोल डायरेक्ट समोर तुला असं हे घालून येताला की बे बुट बिट हे काय करून येले ते संडासला गेल्या चप्पल. पाण्याचा आवाज पाणी आहे. हे शिरजा कुत्रा दाखवू की बे तुझं. हे बघा थांब थांब दिशी नाही. थांब थांब. हे बघा कुत्रा आहे बघा. कुठे आहे बे दिशी पण नाही की बे भोगाडलं काय. हाय 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 मांजर. मगर बे ते कन्नड मध्ये काय बे. ते कन्नड मध्ये काय हे ओमक्या माझी चावी बे. गाडी कोण लावलं अबे. चावी तर किशा दिशी. चावी पण लवड्या लवड्या दिवस आहे तुझी. माझी आहे. तुझी बे आहे की पाणी राहताय ते कधी बी आहे. तू भाऊ पाणी राहत आहे ते केव्हा पण या धबधब्याला पाणी कायम असते 12 महिने 24 तास. हा होय काक्यात ना गुंदा की छानीत गुन्ह्याने.
भाडोत्री घेऊन की जेवण जमला आता अरे रोड बघितलास तो चल मग गाड्यांचा खळखुळावून जात बघ आणि हे घेऊन जा की बाई चप्पल हे बघ ते मावशी तर ये जाता रे आली काय जिरजा काय काय कामाचं नाहीस तू ते काढलं मी चप्पल गेलो तर उद्या सकाळी जाऊन डायरेक्ट पोचतो नुसतं धबधबा बघावं तुम्ही कसला भारी आहे आणि ते पण मे महिन्यात आणि 40 डिग्री उन्हाचा काव तरी पण फ्रीज पेक्षा थंड पाणी मग काय आलेल्यावर घे की पवायला सुरू केलो मी पहिला आलेलो तेव्हा पाणी क्लीन होतं पण आता पूर्ण घाण करून टाकलेत काय पण आणि इकडेही एकमेकांना पाणी मारून खेळालेत आणि हो इकडं काय करायला काय समजतच नव्हता मग मी पण ट्राय करून बघूया म्हटलो कसलं भारी दिसत होतं आता लई झालं म्हटलो आणि घरी जाऊया म्हटलो एवढं पवलोय की पायाचा पूर्ण खुळखुळावून गेलाय असं लई धाप घेऊन चालल्यानं धाप लागते बघ तर धाप काय लागणार नाही इकाना तो आहे शॉर्टकट अय्या त्याची आयलायचं ना सनसेट पॉइंट आहे तो बघायला गेलो पण सनसेटला अजून 2.5 तास बाकी होता म्हटलो आणि चला घरीच जाऊया म्हटलो दरवाजा ते काच फोडून घालतो शिरजीत बोलगिरी गोरा दिसत असतो व्हिडिओ साठी सबस्क्राईब करावं आमचा इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा विषय संपला.